काय करायचे, डिव्हिजन करायचे, पॉलिनॉमियलची डिव्हिजन. मला सांगा कालच्या लेक्चरला ना ही वाली डिव्हिजन थोडीशी अवघड वाटली असेल, अशी वाली. ठीक आहे, काय होतं 3x³ प्लस 2x² मायनस 1 आणि त्याला डिवाइड करायचं आपल्याला x+2 ने. थोडीशी ही जी डिव्हिजन आहे थोडीशी डिफिकल्ट जाते मोठे नंबर्स वगैरे असतील तर. त्याच्यापेक्षा इझी वाली मेथड आपल्या बुक मध्ये दिलेली आहे, त्याला आपण बोलतो कोणती डिव्हिजन आहे, सिंथेटिक डिव्हिजन. कसं करायचे बघा, अगोदर दिलेल्या पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म लिहायचा. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म. त्यानंतर इंडेक्स फॉर्म लिहायचा, त्यानंतर कोएफिशियंट फॉर्म लिहायचा. ठीक आहे, डायरेक्टली इंडेक्स फॉर्म मधून आपण चालू करत होता. इंडेक्स फॉर्म दिलेल्या पॉलिनॉमियलचा इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये आपण 0 ऍड करतो जर दिलेले नसतील तर. बघा 3x³ स्क्वेअर वाला आहे प्लस 2x² प्लस 1 डिग्री वाला दिलाय का, नाही दिला, मग आपण ऍड करूया 0x - 1. कोणता फॉर्म आहे हा, इंडेक्स फॉर्म आहे. ठीक आहे, त्यानंतर लिहायचं आपल्याला त्याचा कोएफिशियंट फॉर्म. इज इक्वल टू 3, 2, 0 आणि -1. डन. ठीक आहे, त्यानंतर त्याचा आहे ना डिवायझर लिहूया. डिवायझर कशाने डिवाइड करायचं, डिवायझर काय रे आपला x+2 आहे. आता डिवाइड करताना मात्र ज्यावेळेस आपण या ठिकाणी सिंथेटिक मेथड मध्ये लिहिणार आहे, आपण या ठिकाणी इथं जर तुमचा +2 असेल तर आपण काय घेणार आहोत, -2. ठीक आहे, काय घेणार आहे आपण, -2. आता मग डिव्हिजन. ओके, सिंथेटिक डिव्हिजन अशा पद्धतीने लाईन मारायच्या 2. ठीक आहे, इकडे पण आली पाहिजे खाली पण. ओके, व्यवस्थित. तुमची जे काही कोएफिशियंट आहेत ना ते इथे लिहून टाका. 3, 2, 0, -1. ठीक आहे, कोएफिशियंट लिहिले. आता हा जो -2 आहे ना तो इथे लिहून टाकायचा, -2. डन. ठीक आहे, हा जो 3 आहे ना हा 3 खाली घ्यायचा, घेतला. प्रत्येक वेळेसच जो काही नंबर असेल सुरुवातीचा तर तो खाली घेतला. आता ह्या 2 ह्या 3 ला गुणायचं. 3 दुने 6 वजा 6, बरोबर ना, हा वजा आहे हे अधिक आहे, इथं उत्तर आलं तुमचं -6. 6 मधून 2 गेले कारण हा वजा आहे हा अधिक आहे. 6 मधून 2 गेले, उत्तर आलं 4. पण कसलं 4, मायनस, बरोबर आहे. 4 दुने 8, मायनस मायनस प्लस 8. ओके, 8 अधिक 0 8. नंतर 8 दुने 16 वजा 16, वजा 16 आणि वजा 1 वजा 17. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता हे जे आन्सर आपल्याला मिळाले ना ते मिळाले कोएफिशियंट फॉर्म मध्ये. हे आन्सर आहे आपलं, पण हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, कोएफिशियंट फॉर्म मध्ये. हा जो शेवटचा नंबर असतो हा ऑलवेज रिमाइंडर असतो. हा काय असतो, ऑलवेज रिमाइंडर. त्याला पकडायचं नाही, उत्तरामध्ये त्याला नाही घ्यायचं, नेहमीच तो शेवटचा रिमाइंडर असतो. आता याच्यापासून फक्त आपला आन्सर बनवायचे. सो याचा कोएफिशियंट फॉर्म दिलेला आहे आता आपल्याला. म्हणजे आपलं जे आन्सर आले ना ते कोएफिशियंट फॉर्म मध्ये आहे. कोएफिशियंट फॉर्म काय आहे, 3, -4 आणि 8 असा आहे. मग आपल्याला क्वेश्चन काढायचंय. ओके, म्हणजे आन्सर क्वेश्चन काय असेल आपला, ह्याची डिग्री 0, बरोबर आहे. इथं प्लस आहे. -4x⁻1 तो नाही दिला तरी चालेल. आणि या ठिकाणी आहे तुमचा 3x². ओके, हा झाला आपला क्वेश्चन. ठीक आहे, 8 याची डिग्री 1 आहे तर 4x लिहिला आपण, आणि याची डिग्री काय आहे तुमची x². 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री. ठीक आहे, आणि मग त्यामुळे त्याला 3x². हे झालं तुमचं आन्सर. तुम्ही कालच्या मेथडने गेलात किंवा ह्या मेथडने गेलात, दोघांमध्ये पण आन्सर तुमचं सेम येणार आहे. ठीक आहे, लिहून टाकता व्यवस्थित.
काय आलं -1. ठीक आहे, -1 आणि 1 1 मल्टिप्लाइड बाय 1 -1 -1 आणि 0 -1 -1 मल्टिप्लाइड बाय 1 -1 5 मधून 1 गेला 4 नाही 4 4 4 1 चा 4 -4 आणि +4 रिमाइंडर किती आला आपला 0. चला कोइफिशियंट फॉर्म काय 2 -1 -1 आणि 4 याची डिग्री 0 1 2 आणि 3. आता या ठिकाणी y यूज केलेला आहे व्हेरिएबल, त्यामुळे y यूज करायचा. सो 2y रेस टू क्यूब बरोबर आहे -1y2 स्क्वेअर बरोबर. नंतर मायनस फक्त y लिहिला तरी चालेल, 1 लिहायचं असेल लिहा, आणि हा काय तुमचा +4. ठीक आहे, हा झाला तुमचा क्वेश्चन. ठीक जमेल करून टाका. डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेणार आहे आपण. डिवाइड इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल बाय द सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय द लिनियर डिव्हिजन मेथड. राईट द क्वेश्चन अँड द रिमाइंडर. क्वेश्चन आन्सर लिहायचे तुम्हाला आणि रिमाइंडर पण लिहायचा आहे. ठीक आहे, सो तुम्ही फक्त आता एवढाच क्वेश्चन टाका डिवाइड. प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 1 डिवाइड. पहिला क्वेश्चन लिहूयात आपण. एवढा मोठा क्वेश्चन नका लिहू, फक्त डिवाइड टाका. प्रॅक्टिस सेट 3.3. कोणत्या मेथडने करतोय पण आपण हे, कोणत्या मेथडने करतोय सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन तीच मेथड चालू आहे आपली, हे सेडिंग आपण टाकलेलं आहे. ओके, डिवाइड टाकलं. त्यातला पहिला क्वेश्चन घ्या. फर्स्ट क्वेश्चन कोणताही क्वेश्चन असेल तर त्यासाठी अगोदर कोणता फॉर्म लिहायचा आहे, इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. त्यानंतर कोणता फॉर्म, कोइफिशियंट. कोइफिशियंट फॉर्म लिहायचा आहे. त्यानंतर कोण लिहायचं आपल्याला, डिवायझर कोण आहे. यस, कोण आहे डिवायझर, तो वेगळ्या कलर मध्ये लिहूयात आपण. तो अपोजिट ऑफ -5 इज 5. हे 2 नंबर तुम्हाला बदलायचे. प्रत्येकाचा पॅटर्न तुमचा सेम असेल. ठीक आहे, एवढं लिहून झाल्याच्या नंतर एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन मारायची आहे. आणि त्यानंतर फायनली कोइफिशियंट फॉर्म असेल. आणि त्यानंतर मग असेल तुमचा क्वेश्चन. आणि खाली अजून एक आपण ऍड करूयात, जो की असेल तुमचा रिमाइंडर. कारण आपल्या क्वेश्चन मध्ये बोलतात रिमाइंडर सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, जमेल की आता कोणाला जमतंय.